आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पा बटनाचा मोबाईल आहे. आप्पाला म्हटलं "अहो, मला बटनाचा मोबाईल द्या." आप्पा म्हटले एकाने 5,000ला मागितला होता तरी त्याला दिला नाही, तर तुला कुठून देऊ. म्हटलं काही हरकत नाही आप्पा, राहू द्या तुम्हालाच, मी जातो. रामकृष्ण हरी मंडळी, आज आपल्या ब्लॉगचा 8वा दिवस आहे आणि आज आपला दौरा पुण्याला आहे. पुण्याला पोहोचल्याबरोबर मग मस्तपैकी आमच्या दोन्ही बहिणाबाईंना घेतलं आणि आम्ही निघालो फिरायला. कारण की रविवार असल्यामुळे आता त्यांनाही सुट्टी मलाही सुट्टी. म्हटलं चला आता कुठेतरी फिरलंच पाहिजे. दोघी मस्तपैकी गाडीत बसल्या, हाय हॅलो केलं. म्हटलं आम्हाला फेमस कर. म्हटलं काही हरकत नाही. आता सकाळपासून मी उपाशी राहिलो, तर म्हटलं आता पहिला पिझ्झा खाल्लाच पाहिजे. मग मस्तपैकी ताईसाहेबांना 500 रुपयाला गाडला आणि मस्तपैकी 2 पिझ्झा आणि 2 कोक घेतले आणि मस्तपैकी खाऊन आम्ही परत निघालो पवेलियन मॉलला. पवेलियनला मॉलला जाताना आता आमच्या ताईसाहेब आम्हाला रोड दाखवत होते, पण आता त्यांना कळानं राईट कोणता लेफ्ट कोणता. ते पहिला हातानेच इशारा करायला लागली. मग नंतर म्हटलं आता तू बोलूच नको, नुसतं हातच दाखव. मग तर बाहेर पुतळ्यासारखाच हात करायला लागली, इकडं वळ तिकडं वळ. म्हटलं काही हरकत नाही, आता तू म्हणशील तसंच. मग आम्ही येऊन पोचलो मस्त की पवेलियन मॉलला. मग आता तिथं मस्त की चेकिंग झाली गाड्यांची. म्हटलं आता गाडीत काही बॉम्बी मानलं का बंदूक. म्हटलं अहो काही नाही, महाराजांची गाडी कुठे चेक करता. म्हटले काही हरकत नाही, महाराज असते तरी गाडी चेक करावं सांगत. म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही, करा चेक. मस्त की वॅलेट पार्किंगला गाडी दिली आणि गाडी पार्किंगला गेली आणि आम्ही मॉलमध्ये आलो. मॉलमध्ये आल्यानंतर म्हटलं आता आमच्या छोट्या बहिणाबाईंचा वाढदिवस होते, म्हटल्यावर त्यांना काहीतरी कपडे घेतलेच पाहिजे. मग आम्ही आलो कपडे बघायला. आता तिला एकही ड्रेस पटाना. म्हटलं अगं बघ तुला काय लागतं, इथे 5,000चा घे, 10,000चा घे. म्हटले अगं मला एकही आवडाना. म्हटलं काही हरकत नाही, जाऊ दे आता. म्हटलं आता ड्रेस नाही तर फोटो तर काढलाच पाहिजे. मस्त की एक फोटो काढला आणि मग म्हटलं आता काहीतरी खायलाच पाहिजे. मग खाण्यासाठी आम्ही खाली उतरायला लागलो. एलिव्हेटरमधून आम्ही दोघंही खाली आलो, पण आमचे दिदी साहेबांना खाली उतरताच येईना. आता म्हटलं आता परत वर जावं लागते. परत वर गेलो मग दिदीला सांगितलं कसं उतरायचं. मग उतरले असे त्वरेत जसं काय 4 वेळा तिकडून ये जा करते. आता 2 वेळा पडली, आता सांगणार तरी कोणाला. म्हटलं आता जाऊ दे आता, तेरी बी चूप पण मेरी बी चूप. मग मस्त की आम्ही बर्गर खायला आलो, फ्रेंच फ्राईज मागवले, मस्त की कोकही मागवला आणि मग आम्ही भूक लागली होती म्हणून मस्त की खाऊन टाकला. मग आता पायनॅपल ज्यूस मागवला होता, ताईला काही आवडला नाही. ताई म्हटली आता तूच पी. म्हटलं आता जाऊ दे आता मीच पितो. मस्त की पायनॅपल ज्यूस पिला आणि मग आम्ही रिटर्न निघालो. रिटर्न निघता आमची ताई म्हटली की आता गरिबांच्या मॉल म्हणजेच FC रोडला आपण जाऊ. म्हटलं काही हरकत नाही. FC रोडला गेल्यावरती आता एवढ्या पवेलियन मॉलमध्ये 5,000चा ड्रेस आवडला नाही आमच्या दिदी साहेबांना, पण FC रोडला 500 रुपयाचा टॉप मात्र नक्कीच आवडला. मग आम्ही बाहेर आलो आणि पवेलियन मॉलचं थोडंसं बाहेरून व्हिडिओ घेतला. म्हटलं आपल्या प्रेक्षकांना पवेलियन मॉल दाखवलाच पाहिजे. आता पाहिला पण असेल, पण परंतु दाखवणं आपलं काम आहे. शेजारी JW मॅरियट हॉटेल होतं, पुण्यातील 5 स्टार हॉटेल म्हणजे JW मॅरियट. मग आमच्या बहिणाबाईंना कंटाळा आला होता. ते म्हटलं आता मी बसून बोर झाले, आता मी जाते सनरूफच्या बाहेर. म्हटलं काही हरकत नाही, तू बाहेर जा, नाही तर आत तुला काय करायचं ते कर, मी मस्त की गाडी चालवतो. आता नंतर मग आमच्या बहिणाबाईंनी व्हिडिओ चालू केला आणि तिथं पारच वर गेली. म्हटलं अगं बाई उडून जाशील. म्हटली नाही मी पकडले. म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही. मग मी मस्त की गाडी चालवून आम्ही घरी आलो आणि याच ठिकाणी आपला ब्लॉग संपतोय. सर्वांना विनंती आहे की आपल्या पेजला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण.